हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज निघालो होतो आम्ही आमच्या गावाकडे अक्षय तृतीयासाठी. आमच्या गावामध्ये अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते तर चला मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. आम्ही तर 2 दिवस अगोदर गेलो होतो, पण अख्खाजीच्या दिवशी आमच्याकडे अख्खाजी बोलल्या जाते आणि त्याच दिवशी आमच्याकडे देवीची अशी पूजा केली जाते, म्हणजे वटी भरल्या जाते. पातळ आणि हिरवी बांगडी, पीस असं ही देवीला वटी भरली जाते. नंतर तुम्ही देवीच्या ज्या बाजूलाच धन पेरलं होतं तर बघा किती छान असं बहारलं होतं. नंतर आम्ही देवीची पूजा वगैरे केल्यानंतर आणि स्वयंपाक माझा झालेला होता. स्वयंपाकाचा व्हिडिओ मला घेता आला नाही घरी असल्यामुळं. आणि नंतर आमच्या इथं पित्रायला आम्ही इथं असं जेवू घातलं आणि पित्र वगैरे जेवल्यानंतर अशी आमच्या गावामध्ये एक परंपरा आहे की प्रत्येकाच्या घरी जाऊन गुलाल वगैरे लावला जातो. आणि नंतर जी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमच्याकडे पुऱ्या बनवल्या जातात. अक्षय तृतीयाला आमच्याकडे पुऱ्यांचा खूप मान आहे, तर त्यामुळेच आमच्याकडे पुऱ्या किंवा करंज्या असं आमच्याकडे खूप सारे बनवल्या जातात. गावाकडच्या परंपरा, पद्धती, साधेपणा तो फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतो. त्यात निसर्गरम्य जीवनशैली आणि माणुसकीचे प्रतीक म्हणजेच आपलं गाव. शहराच्या धगधगीच्या जीवनापेक्षा या पद्धती मनाला शांतता आणि शरीराला आरोग्य देतात. तर त्यामुळे गावाकडे खूप शांतता वाटते शहरापेक्षा. तर गावाकडे जर काही छोटे मोठे सण असले तर आपण जायलाच हवं, म्हणजे आपल्या मुलांना पण माहिती पडतं की आपल्या गावात काय होतं काय नाही. आणि देवीचे आमच्याकडे सोंग असतं आणि देवीच्या सोंगा अगोदर असं आमच्याकडे अगोदर दहीहंडी फुटल्या जाते. दहीहंडीचा कार्यक्रम असा आयोजित केला होता आणि आमच्याकडे रात्रीच्या 8 ते सकाळच्या 5 वाजेपर्यंत नॉनस्टॉप देवीचे सगळे सोंग असतात, म्हणजे राम, लक्ष्मण, महादेव, नंदी, मोरांचं, परत भरपूर सारे असे वेगवेगळ्या पद्धतीचे सोंग घेतलेले असतात. आणि सगळ्यात शेवटी असतं ते देवीचं असतं. तुम्ही माझ्या शॉर्टमध्ये बघितलं असेल ते आमच्या गावातल्या देवीचं सोंग होतं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पुढचे सोंग पण नक्की बघा. असा इथं दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडला आणि नंतर झाले आमचे रात्रीचे सोंग. पण मी 1-2च घेऊ शकले, म्हणजे मी बाकीचे सोंग काही बघितले नाही. इथं मी फक्त रावणाचं सोंग घेतलं होतं, म्हणजे रावणाचं सोंग तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे सोंग होते, पण मला घेता नाही आले. आता गावाकडे असलं की थोडं प्रॉब्लेमच होतो. आणि इथं आमचं मेन सोंग जे म्हणजे देवीचं सोंग तुम्ही बघू शकतात.
जेव्हा देवी बाहेर येते तेव्हा आकाशामध्ये खूप सारे असे फटाके फोडले जातात आणि नंतर देवीला असा टोप घालून देवीला 5 अशा चक्रा वेढे मारायला लावतात आणि छान असं हे देवीचं असं इथं स्वागत झालं आणि तुम्ही बघू शकता आकाशामध्ये पण असे फटाके फुटायला लागले होते. असा झाला आमच्या गावाकडचा अक्षय तृतीयाला कार्यक्रम. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला ते पण सांगा. गावाकडचा साधेपणा आणि काही परंपरा ज्या आपण जपायलाच हव्या. तर चला मग, थँक्यू.